नमस्कार, MLA टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज माझ्यासोबत कोण आहे? ती सहज वाटते पण तिचा अभिनय थेट अंतर्मनात भिडतो। ती जशी हलकी फुलकी भूमिका करते तशीच ती गहिर आणि वास्तव ताकदीने साकारते। जरन सारख्या बोलक्या आणि धाडसी चित्रपटात तिचं पात्र सुद्धा तितकंच खोल आहे। आज आपल्या समोर आहेत समजूतदार, विचारशील, कमालीची अभिनेत्री अनिता दाते, खास जरन विषयी संवादासाठी। जारणसाठी सो वेलकम मॅम। हॅलो हाय। सो मॅम, जेव्हा जारणची भूमिका तुम्हाला सांगितली तेव्हा तुम्हाला काय फील आली आणि तुम्ही कसं निवड केली की मला ह्याच्यात करायचंय का? मी नाही निवड केली चित्रपटाची। येस, नाही खरं सांगायचं तर आमचे निर्माते अमोल भगत आणि आमचे दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते या दोघांनाही असं वाटलं की ही जी गंगुटीची भूमिका आहे ती मी साकारू शकेन। त्यांनी विश्वास दाखवला म्हणून मी या चित्रपटात आहे। सुपर। सो आम्ही ट्रेलर पाहिले, खूप खतरनाक रोल तुमचा दिसतोय त्यामध्ये। सो रोलबद्दल काय सांगा? एक वेगळ्या पद्धतीचा ची भूमिका आहे गंगुटीची, की भय ही कॉन्सेप्ट आपल्याला सगळ्यांनाच हवीशी वाटते। अनेकांना भयपट आवडतात पण अनेक जण त्यापासून पळायला मागतात। पण मला असं वाटतं की केवळ भय नाही आहे याच्यामध्ये, त्याला अनेक पदर आहेत आणि अशी अनेक गोष्टी एकत्र असलेली ही फिल्म आहे आणि अर्थातच अत्यंत लेयर्ड असा माझा रोलसुद्धा आहे। सुपर इंटरेस्टिंग, सुपर पाहून आम्हाला मजा येणार आहे। मजापेक्षा तुमची जे कॅरेक्टर केलं त्याची थोडीशी भीती वाटणार आहे। जसं तुम्ही सांगताय की भय आहे, सो ते जे मेकअप दादाने जे केले कमाल, दीदी कोण होती माहिती नाही पण ती खूप छान केले, त्यांनी खूपच सुपर केले। सो मॅम, अमृता मॅम सोबत काम करण्याचा कसा अनुभव होता तुम्हाला? अमृता ही आता माझी मैत्रीण आहे आणि आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केली या चित्रपटासाठी तेव्हा असं काही आम्ही वेगवेगळं काम नव्हतं करत, एकमेकींशी बोलत गप्पा मारत काम केलेलं आहे। तिच्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचा आणि तिच्या अनुभवाचा फायदा मला हा रोल करताना झाला। तिच्याबरोबर डिस्कस करता आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती खूप इतकी गोड आहे ना, तिने खूप बूस्ट केलं हे काम करत असताना, खूप विश्वास दाखवला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या या जारण चित्रपटाला अनीस वजनी प्रेझेंट करतायत। तर तिने जी आत्तापर्यंत उत्तम कामं केली आहेत हिंदीमध्ये, तर ते तिच्या कामाकडे बघून त्यांनी सांगितलं की अमृता, तुम्ही काही करत असाल तर मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल। आणि अमृता यामध्ये महत्त्वाची भूमिका करते आणि म्हणूनच अनीस वजनी सरांना हा चित्रपट आवडला, तिचं काम आवडलं आणि ते प्रेझेंटर म्हणून आमच्याबरोबर उभे राहिले। सुपर। सो जारण ह्या स्त्रियाच्या आयुष्यातून कोणत्या मुद्द्याला हात घालते? स्त्री काय आणि पुरुष काय, जसं मी म्हणते की भयाला भाषा नाही आहे आणि भावनिकता जी आहे यातली, तर भावना त्या एका पर्टिक्युलर भावनेविषयी बोलते। आणि तुम्ही आत्ता बघितलं असेल समजा चित्रपट, तर तुम्हाला कळलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये खूप अस्थिरता आहे, तर ती वेगवेगळ्या पद्धतीची आहे। ती अस्थिरता आणि आपण ते सगळं कसं डील करतो त्याच्यावरतीही देखील आहे। त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यामध्ये एक प्रकारचं भय आहे, तुमच्यामध्ये एक प्रकारची अस्थिरता आहे, तुमच्यामध्ये एक प्रकारची इन्सिक्युरिटी आहे, अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न आहेत, हे सगळं आहे। आणि शिवाय भय नावाची एक कॉन्सेप्ट आहे, ती नवरसांपैकी आहे, तिच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। तर ते भय वाटून घेणंसुद्धा आणि ते छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला वाटत असतं, भय, काळजी, आता असं होईल ना, ते कसं होईल। अगदी स्वयंपाक करत असताना सुद्धा अनेकांना भीती वाटत राहते, किंवा घरातल्या व्यक्तींची भीती वाटत राहते, किंवा त्यांच्या विषयीची भीती वाटत राहते, त्यांची काळजी वाटण्यात सुद्धा एक पद्धतीची भीती असते। तर त्या भीतीला भिडण्यासाठी तुम्ही नक्की यात असं मला वाटतं। सुपर। मॅम, जारण पिक्चरचं मूवीचं नाव आहे, चित्रपटाचं नाव आहे आणि मग तुम्ही जारणवर विश्वास ठेवता? नाही, माझा अजिबात विश्वास नाही आहे। ओके, आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आपण काही अंधश्रद्धासाठी हे करतोय का? हा चित्रपट अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा नाही। तुम्ही जेव्हा चित्रपटगृहामध्ये याल आणि हा चित्रपट पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल याचं नाव आहे जारण,
पण हा अंधश्रद्धेविषयी बोलत नाही. उलट तुम्ही पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही अंधश्रद्धेच्या विरोधातच बोलतोय. सुपर सुपर. पूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये तुम्हाला कुठला एखादा क्षण की जो प्रामुख्याने लक्षात राहील? आमचे सिनेमॅटोग्राफर आहेत मिलिंद जोग यांनी कमालीचं लाइटिंग या चित्रपटासाठी केलं. सगळे आमचे तंत्रज्ञ जे आहेत त्यांनी खूप सुंदर काम केलं आहे या चित्रपटासाठी. तर त्यांनी जो माहोल तयार केला त्या माहोलमध्ये घुसून आम्हाला काम करताना थ्रिलिंग वाटत होतं. मी तुमच्यावर शेअर करते. सुपर सुपर. म्हणजे कुठंतरी भीती तुम्हालाही होती? हो अर्थात. सो तुम्ही आत्ता बोलत आहात MLA साठी, MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन. ऑब्व्हियसली यूट्यूबवर पण जाणार आहे, पण प्रामुख्याने MLAच्या यूट्यूब चॅनलवर जाणार आहे. सो महिलांचा ग्रुप आहे, महिलांनी हा पिक्चर का पाहावा किंवा हा चित्रपट का पाहावा? दिसते आपण सगळेजण एकत्र. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तर त्यावेळेला आम्ही एकत्र भयपट बघायचो, हॉरर फिल्म्स बघायचो. तर एकत्र मिळून बसून फिल्म बघण्यात खूप मजा येते. आणि विशेष करून असं हे जे भयपट असतात तर ते पाहिलाच पाहिजे प्रत्येकाने. आणि असा एकमेकांचा हात धरून बसायचं आणि जेव्हा जेव्हा भीती वाटते तेव्हा तेव्हा आधारही घ्यायचा आणि ती भीती वाटवूनही घ्यायची. तर याच्यात गंमत असते. मला आठवते भूत नावाचा रामगोपाल वर्मांचा चित्रपट मी कॉलेज डेजमध्ये बघितलेला होता. आणि असंच मैत्रिणींचा ग्रुप आम्ही सगळेजण गेलो होतो आणि असं खूप भीती वाटत होती. आणि नेमका क्षणाला की डोळे मिटायचे, मग आपली मैत्रीण आपल्याला मारणार आणि आपण तो पाहणार आणि ती आली वगैरे असं तो आला असं करून हात एकमेकांचे धरणार. सो ते थ्रिलिंग असतं, खूप गंमत येते ते सगळं करण्यात. आणि विशेषतः हा कौटुंबिक भयपट आहे, एका कुटुंबाची गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी एकत्र या, बघा. आणि मला असं वाटते की स्त्री मनाला नक्कीच भिडणारा हा चित्रपट आहे. सुपर सुपर. मॅम आत्ता पण आम्ही रोमॅन्टिक दाखवले, मैत्रीवर दाखवले, पण आत्ता MLA ग्रुप फर्स्ट टाइम भयपट दाखवतोय. सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे आणि भय पण आहे. सो मजा येणार आम्हाला चित्रपट पाहायला. 100% मजा येणार आहे. आणि नक्की या. 6 तारखेला जारण चित्रपट हा चित्रपटगृहामध्ये रिलीज होतोय. हा चित्रपट घरी TV वरती बघण्याचा नाही, हा चित्रपटगृहातच अनुभवण्याचा आहे. तेव्हा नक्की या, आपण सगळेजण मिळून जारण करूया. सुपर सुपर. आणि स्पेशल स्क्रीनिंग करतोच आहे आपण. आणि मॅम आणि अमृता मॅम पण भेटायला आपल्याला येणारच आहेत, स्पेशल गेस्ट म्हणून, स्पेशल अपीरन्स म्हणून. सो मजा येणार आहे. येस थँक्यू. नक्की भेटू. थँक्यू.